गुड मॉर्निंग. आमची दिवसाची सुरुवात अशी छानशा मेडिटेशनने झाली. तर मेडिटेशन करून झाल्यानंतर आमची थोडीफार कामं केली आणि दादा बसला आहे आज स्टडी करायला. ऋतांश त्याचं होमवर्क कंप्लीट करत होता आणि त्याची सिस्टर जीवा ही सारखी त्याच्या मध्ये मध्ये करत होती. आज आम्ही घेतला होता मुलांच्या डिमांडमुळे केक करायला. त्याची खूप इच्छा होती, आई केक खायचा आहे, केक खायचा आहे. मग चला केक करूयात. पण तो केक बनेपर्यंत त्याला कंट्रोल मुळीच नव्हतं. ना त्याला झोप लागली, ना त्याला स्टडी झाला आहे, ना काहीच नाही. सारखा केकच्या अवतीभवती. केक तर छान दिसत होता, फुलला होता मस्त. फक्त इथे थोडंसं 2 मिनटं बाकी होतं. इथे मी थोडासा चेक करून पाहिला, मग मी त्याला सांगितलं की अरे अजून झालेलाच नाही आहे. अरे आई कधी. मग आमचा केक फायनली बनला. तो साईडला ठेवून आम्ही गेलो खाली खेळायला. ॲक्च्युली ते दोघंजणं वाट बघत होते त्यांच्या बाबांची आणि इथे बाबा आले. आम्ही खूप कंट्रोल करून बाबांची वाट पाहिली आहे. आणि त्याचं अशी डिमांड होती की आज माझा बर्थडे आहे, केक बनला तर माझा बर्थडे आहे. बाबा जसे एंटर झाले घरामध्ये त्यांनी लगेच ड्रेस चेंज करून बसला तो आणि आला. आपल्या गरम होत होतं म्हणून आला आहे तो डायरेक्ट टी शर्ट काढून. यूट्यूबवर सॉंग्स लावून त्याने लिटरली त्याचा बर्थडे सेलिब्रेट करायला लावला आहे. आणि इथे मी छान रवा केकच बनवला होता सिम्पल. म्हणजे मुलांना कसं कोणता द्यायचा तर त्या हिशोबाने सगळंच त्यांच्या पोटात गेलं पाहिजे म्हणून काही ड्रायफ्रूट्स टाकलेले, ट्रुटी फ्रुटीज, ड्रायफ्रूट्स आणि आपलं नॉर्मल दही दूध वगैरे टाकूनच मी बनवला होता. इथे त्याचं असं म्हणणं होतं की माझा केक कट करा आणि बाबा तुम्ही मला खाऊ पण घाला, सर्वांनी खाऊ घाला. मग आम्ही टर्न बाय टर्न त्याला केक दिला आणि इथे आमच्याकडनं जबरदस्ती हॅपी बर्थडे सॉन्ग बोलून घेतलं. अँड इवन दो त्याने एक छोटंसं आमच्याकडनं ग्रीटिंग कार्ड पण बनवून घेतलं. माझा बर्थडे आहे ना आज, मग तुम्ही मला ग्रीटिंग कार्ड. असंच लहान लहान मुलांचे काही पण इच्छा आपल्याला पूर्ण करावी लागते. आता पण तो केक पाहिलाय व्हिडिओमध्ये तर तो म्हणतोय मी नाही देणार. त्याला वाटते हा मी केक कोणाला देते. पण काय म्हणतात लहान मुलांना कळत नाही. चला, थँक्स फॉर वॉचिंग.